भावांनो, सकाळचं आज वातावरण एक नंबर होतं. सकाळची थंडगार हवा. काल रात्रीच पाऊस पडला होता, त्यामुळं वातावरण एकदम चेंज झालेलं. निसर्ग काय तर रोज सांगत असतोय, काल काय झालं तरी चालेल, पण आजचा दिवस नवीन आहे. बिनधास्त जगा, निवांत राहावा, लय टेन्शन घ्यायचं नाही. जीवन लय बारकाय आणि त्यात आनंदात राहायला शिकायचं. भावांनो, खरं सांगू का? जीवन म्हणजे एक रस्ताच आहे भावांनो, सरळ कधीच नाही. कुठं खड्डं लागतंय, कुठं वळण लागतंय, कधी अचानकच आलेला धप्पा पडतोय, काय खरं नाही बघा. पण ह्यातनंच वाट कशी तर काढायची आणि पुढं जायचं, एवढंच लक्षात ठेवा. भावांनो, हे एक स्पॉट आहे, इथनं तेवढं जपून जात जावा सगळ्यांनी. पुढं आलो बघा कोल्हापुरात. आज भोगी आहे. इथं आलो होतो कोल्हापुरात, सांगली फाट्याला पेट्रोल पंपावर आलो होतो. गाडीचं पोटपूजन केलं आणि ह्यो कार्यकर्ता बघा, मी मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करायला लागलोय म्हटल्यावर लागला हसायला माझ्याकडे बघा. एक नंबरचा पंप आहे भावानं. इथं सुविधा लय चांगली आहे. ती माणसं पण चांगली आहे, ते स्टाफ एक नंबरचा आहे. गाडीची पेटपूजा झाल्या म्हटलं आमची पण पेटपूजा होते, कारण आज भोगी असल्यामुळं घरातल्यांचं काय आवरलं नव्हतं. आमचं कसं तर मग ढकलायचं म्हणून चाललेलं असतंय. पोरं बाळ बारके असल्यामुळं लवकर होत नाही. चला आपलं कामाला चालू करूया म्हणून निघालो तिथनं. आज होतं निप्पाणी साईडला जायचं होतं. करताना ही मशीन दिसली. मला वाटतं शक्ती किसानचं मशीन आहे. न्यू हॉलंडचा ट्रॅक्टर होता. पाला कुट्टी करायचं काम चाललं होतं. पाला कुट्टी बघा या अशी होत्या. सगळेजण करत नाही कोण, शक्यतो आमच्या तर सांगली जिल्ह्यात बऱ्यापैकी कोण करत नाही. वाळवा तालुक्यामध्ये तर बऱ्यापैकी कोण नाहीच करत. तिथून पुढं आलो भावानं, तंबाखूची शेती बघा. तंबाखूचं पान एवढं मोठं असतंय, मी पहिल्यांदाच शेती बघितलेली. याच्या आधी पण एक वेळ व्हिडिओ टाकला होता मी, पण त्याला काय एवढं हे वाटलं होतं. तिथून पुढं निघाल्यानंतर बघा, तिकडचं लोकेशन खूप छान आहे. म्हणजे डोंगराळ भाग असला तरी पण झाडं त्याने अशा पद्धतीने लावलेले आहेत रस्त्याकडेला, ते बघावंसं वाटतंय. आम्हाला जायचं अक्कोळला होतं. अक्कोळच्या रस्त्याला निघाल्यावर सगळीकडे असे झाडं त्यांनी बघितल्यानंतर बरं वाटलं. अक्कोळमध्ये हा एक बंगला दिसला, मला बरं वाटलं. दिसायलाही खूप छान होता आणि खूप मोठा होता. तिथून पुढं आलो. आत मशीन चालू होती, त्यामुळे बाहेर रस्त्यालाच गाडी लावलेली होती. इकडचा आंब्याचा मोहर बघून बरं वाटलं. खूप खूप सगळ्या झाडांनाच मोहर होता. आणि एक शाळा आहे गावाच्या बरोबर 1-2 किलोमीटर बाहेर शाळा असल्यामुळे त्यांना मुलांना वातावरण पण सुंदर आहे आणि खेळायला पटांगण पण जास्त आहे. आमच्या शाळेला पटांगण नव्हतं. न्यू हॉलंडचा ट्रॅक्टर आहे बघा, आणि ट्रॉल्या बांधलेल्या चाललेल्या. मशीनच्या पाठीमागे इकडं मशीनचं प्रमाण जास्त आहे. अजून एक सरासरी 8 ते 10 दिवस मशीन चालेल असं म्हणतेत. आता बघूया ऊस कसा आहे त्याच्यावर राहिलं, कारण छोटे प्लॉट असल्यावर ते होत नाही पॉसिबल. भावानं हे झाड सांगतंय पानं गेली तरी पण मी अजून तसाच उभा आहे दिमाग्यात. तिथनं पुढं आलो मशीनजवळ, तर इथं इनफिल्डर ट्रॉल्या भरायचं काम चालू होतं. महिंद्राचंच ट्रॅक्टर मला दिसला इथं. महिंद्रा, शेवटी सगळे बऱ्यापैकी महिंद्रावर विश्वास ठेवूनच इनफिल्डरला ट्रॅक्टर म्हणून महिंद्राच बऱ्यापैकी वापरतात. इथं अनलोडिंगचं काम चाललं होतं, बघत बसलो होतो तिथं. नेचर खूप चांगलं होतं. मशीन चालू होती. फड संपला होता त्यातला. मशीन बऱ्यापैकी थांबायच्याच मार्गावर आलेली. आणि तिथनं म्हटलं आता बघत जरासं थांबायचं, मशीन कुठं आहे ती पण बघितली. एकाच भागात प्लॉटिंग कमी असल्यामुळं आता शेवटचंच दिवस राहिलेत, त्यामुळे एकाच भागात 3-3, 4-4 मशिनी चालू आहेत. आम्ही अक्कोळ भागात होतो. इकडं तंबाखूची शेतीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे इकडचं प्लॉट जरा जरा राहिलेलं. ते तंबाखू काढल्याशिवाय त्यांना आत रस्ता पण नव्हता. रस्त्यामुळे थांबलेलं सगळं. ट्रॅक्टरनं ते सगळ्या ट्रॅक्टरचाच आवाज घुमत होता. मशीन आणि ट्रॅक्टर, बाकी काय नाही. इथले हा तर प्लॉट ह्या शेतकऱ्यानं कधी आजपर्यंत तंबाखूशिवाय दुसरं काय केलं नव्हतं, पण ह्यावेळेस ऊस केला होता. फर्स्ट टाईम मशीन रानात गेलेली. तो पण खुश होते मालक तिथले. मशीनने आपल्या तोडलेलं त्यांना बरं वाटलं होतं. नेचर बघा, एक नंबर नेचर झालं होतं, कारण काल पाऊस पडून गेला होता थोडाफार तुरळक प्रमाणात, आणि वातावरण एकदम क्लीन होतं. हे वातावरण फक्त गावाकडेच बघायला मिळतं भावांनो. एक नंबर वाटत होतं. असलं दृश्य दिसत होतं की त्याला लिमिट नाही. बघतच बसावं असं वाटत होतं. त्यामुळे थोडं थोडं व्हिडिओ तयार त्यातलं केलं. ते तुम्हाला कसं वाटतंय बघा भावांनो. तिथं तंबाखूची शेतीचं प्रमाण जास्त आहे म्हटल्यावर
तंबाखूची हार्वेस्टिंग चालू होते तिथं जरा माहिती घेतली. जरा बघूया आपण ती. पान घेऊ काय एक थांबा जरा. पुड्या वेगळ्या करताय का ते सगळं ती ती वेगळं करायचं. हा. म्हणजे मशीनवर ना बारीक करताय का? व्यापारी करतो आम्ही विक्री डायरेक्ट करू शकत नाही व्यापार असतो. बर. मग हे नुसतं पाला साईडला आता पाला साईडला काढायचं त्याचं बुडकं साईडला काढायचं. हा. ती पण घेते विकत. याचं काय हे नाही सगळं याचं विकतंय सांगत जाईल. आणि जे काय राहील ते आपल्या शेतात खत होते खताचं पण का? बाकीचं जे राहिलंय ते खतासाठी वापरतात मग. त्याला आणि पाला येतोय तो आणि अजून येतंय त्याला. येतोय हे काय 6 महिन्याचं असते लई त्रास होतात वाळवायला आणि त्याला लागत असं. पावसाला आत्ता चालू का आमच्या इकडे काल झालाय पाऊस रात्री. इस्लामपूर सांगलीत पाऊस झालाय. मोठा पाऊस पडला तर इकडे मग हे सगळं काळी जमीन आहे काय. अहो ते हे काय करणार जर पाऊस पडला करून सगळं जमिनीवर बसते हाताला बी येत नाही गोळा करा आणि घेत बी नाही आणि काळे झाले घेत बी नाही. म्हणजे पाणी पडले की काळच होतंय सगळे. काळच होतंय पाणी पडले पाणी पडले काळे. चला थँक्यू. कसं 205 रुपये किलो. 205 रेट चांगला आहे. पैसे डबल पैसे होते ह्याच फक्त कष्ट लय. कसले याचं बी घातल्यापासून कष्ट. रोपं तयार करायची 1 महिना मग ती लावायची आणि पावसाला लय हलकं पाणी लागून बी राहणार की नाही. आता हिरवा असते की नाही पाऊस जास्त पडला की तवा बी बाजूच होऊन जाते. जास्त पाणी चाललं. भावानं तिथनं माहिती घेतली. तंबाखूचं आपल्याला काही ते आवडतच नाही पहिल्यांदा मुळात, पण आता तिथं दिसायला लागलंय. कोणाला आपल्याला आपल्या सबस्क्रायबरला जर माहिती पाहिजे असली तर तेवढ्यासाठी म्हटलं घ्यावं त्यांच्याकडनं थोडंसं. कोण बघत असलं त्यांना जर तंबाखू कशी तयार होत्या ते पण बघितलं त्यांच्याकडनं. पुढं आलो. आपलं मशीन एक ठिकाणी चालू होतं. ह्या मशीननं भावानं करेक्ट 60 दिवसात 10,000 टनच तोडला आहे. आपण बघितला असाल त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आत्ताच रिसेंटली, जे की 51,000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं गावातल्यांनी. तिथं शेती विभागातल्या कारखान्यातल्या लोकांनी त्यांचा सत्कार केला होता. खूप मोठ्या प्रमाणात मशीनचं नाव आहे. कायम नंबरला मशीन असते ही. 10,000 टन प्लस ऊस आत्ता झालेला आहे. आता थोडंफार प्रमाणात प्लॉटिंगच कमी असल्यामुळं आता इथून पुढचं नियोजन कसं आहे काय माहीत, पण मालक पण खूप चांगले आहेत. मालक 1 नंबर आहेत. ते त्यांचं नियोजनबद्ध पद्धतीनं काम असल्यामुळं त्यांना हे आत्ता जे सक्सेस आहे तो तिथंपर्यंत आला आहे. भावानं वाटत असेल सगळ्यांना की पैसा मिळतोय काय, ह्याला एवढं काय बघायला लागतंय, त्याला तेवढं काय बघायला लागतंय. भावानं 3 महिने सीझनमध्ये मालक कोण म्हणजे जे मशीनच्या पाठीमागे ते घराकडे सुद्धा जात नाहीत. हे सक्सेस जो दिसतोय ह्यो सक्सेस असाच मिळत नाही. ह्याला लई कष्ट करायला लागतंय. 2-2, 3-3 महिने घर बघत नाहीत माणसं. वाटत असेल पण एवढं मशीन आणि हे सगळा प्रोजेक्ट 1 कोटीपर्यंत 1 कोटी प्लस जातोय आणि हे हाती सांभाळणं कोणाचं पण बसचं काम नाही. ह्याला लई कष्ट करायला लागतंय. घरदार बघत नाहीत माणसं काय नाही. ती 2-3 महिन्याचा सीझन असतो. सीझन ह्यो पूर्ण मशीनच्या पाठीमागं जे घालवतेले जे मालक त्यांचं ह्यातनं पुढं नियोजन होते बघा व्यवस्थित. कुबोटाचा ट्रॅक्टर होता, इनफिल्टर होता भरायचा. ते आता हे इनफिल्टर भरला होता, अनलोडिंग करायचं चाललेलं. त्यावेळेस पण नेचर सायंकाळ झालेली त्यामुळे नेचर 1 नंबर होतं. वातावरण असलं भारी वाटत होतं की लिमिट नाही बघा. दिवस मावतीला चालला होता. त्यात थोडंसं आभाळ आलेलं. तिथनं घरात आलो. आपलं टॉयलेटचं नवीन काम चालू आहे. हे टाकी तयार आणण्यापेक्षा म्हटलं बांधून घेतलेली बरी म्हणून ते नियोजन केलं होतं. इस्लामपूरला माझं एक थोडंसं काम होतं, दवाखान्यात जायचं होतं. मग मोठी गाडी घेऊन चाललो होतो तर पप्पा म्हटले मी पण येतो.
मग समर्थ म्हटला मी पण येतो. मग समर्थाला घेतल्यानंतर तो म्हटला मम्मीला काय एकटं ठेवायचं, मम्मी तो पण चाल आणि स्वामिनीला पण चला. मग चला म्हटलं सगळेच जाऊया. मग जाता आता पोरांना पण तेवढीच माझ्या घरात बसून बसून कंटाळलेले असते, तर म्हटलं चला म्हटलं तुम्ही पण इस्लामपूरचं काम आटपलं, म्हटलं घरात परतीचा प्रवास चालू करूया. चला म्हटलं पाठीमागं. भावांनो, एक सांगतो, काय ह्या चुकत असलं तर आत्ता सांग जावं, कारण कसं आहे नवीन आहे मी. जोपर्यंत पुढं जात नाही तोपर्यंत ते कळणार नाही. तुम्हाला कसं वाटतंय बघायला ते पण सांगा. हे माझे लॉर्ड आल्टो आहे बघा. भावा, अल्टोला लॉर्ड का म्हणते त्याचं कारण खरंच जोपर्यंत त्या गाडीवर बसत नाही त्यावर कळत नाही. भावानो, इथंच दिवस संपत आहे. प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कीप सपोर्टिंग भावानो.